नमस्कार, मी लोकविकास न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला विशेष रिपोर्ट उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणात आलेला ऐतिहासिक बदल। देशमुखसाठी युती पक्की, जिल्हा परिषद निवडणुकीचे रणसिंग फुंकले। उत्तर सोलापूर बिबीदारपळीतील शिवाजीअण्णा पाटील यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त जे घडले त्याने तालुक्यातील राजकारणाचा चेहरा मोहरा अक्षरशः बदलून टाकला आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी एकाच व्यासपीठावर येत युती कायम, एकजूट कायम असा स्पष्ट संदेश दिला। त्या ठिकाणी दिगंबर नन्नवरे, ज्ञानेश्वर नन्नवरे, अकोलकाठी उपसरपंच संजयराव पाटील, माजी पोलीस पाटील सज्जनराव पाटील, मनोज साठे, तुषार साठे, सोमनाथ राऊत तसेच मोठ्या संख्येने आजी माजी कार्यकर्ते, नेते आणि शुभचिंतक उपस्थित होते। बराच संघर्ष झाला पण आपल्या दारपळ काय व्हायला लागले, अडचणी बऱ्याच अडचणी येतात। पण बापू माझा स्वभाव आहे, मी ज्या दिवशी राजकारण झालं त्या दिवशी राजकारण सोडून देत असतो। पुन्हा मी सोळाचं राजकारण, मी तुमच्या स्वभावाचा आहे, तुम्ही जसं सोळाचं राजकारण करत नाही तसं मी गावामध्ये सोळाचं राजकारण। त्यामुळं माझ्या संघ काय माझ्या पण काय चुका झाल्या असलेल्या सगळ्या समाजाला घेऊन जाणारा मी माणूस आहे। मी सांगायची गरज नाही बाकीचं। मला असं वाटतं की तुम्हाला परत सांग, मी कोणतंही चुकीचं काम सांगणार नाही याची लक्षात घ्या। मी कोणत्याही चुकीच्या व्यक्तीबद्दल प्रशंसा करणार नाही। शिवाजी अण्णाचा धागा पकडा असं वाटतं मला, बहुतेक त्यांच्या अंदाजावर नवर कमाला नक्की माहिती नाही, कारण काका राष्ट्रवादीचे भारतीय जनता पक्षाचा सेनेचं म्हणजे सुदैवानं राज्यामध्ये युती आहे, महायुती आहे। माझी काकाला तर विनंती राहणार आहे, महायुतीच करून वाढदिवसाचा कार्यक्रम नव्हे तर हा राजकीय शक्ती प्रदर्शनाचा मेळावाच होता असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही। लोकविकास न्यूजने गेल्या महिन्याभरापासून सातत्याने सांगितले होते की उत्तर सोलापूरमध्ये देशमुखसाठी युती अटळ आहे आणि त्याची आज प्रत्यक्ष पुष्टी झाली आहे। म्हणून हा व्यवस्थित होईल असं मला तरी वाटतं, बरोबर ना? आणि मला युती म्हणून बोलायला काहीच हरकत नाही। आता तुमच्या मनात काय मला माहिती नाही, पण मला तर वाटतं की तालुक्यात आपली होईल ना, असं काय 100% होत। नानांचा आशीर्वाद झाला म्हणजे 100% होत। शिवाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही गटातील नेते एकत्र येणे हा केवळ वाढदिवसाचा सोहळा नसून आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे रणसिंग याच ठिकाणी फुंकले गेले। आजच्या या शक्ती प्रदर्शनाने उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारण 360 अंशांनी फिरले असून तालुक्यातील राजकारणाचा चेहरा मोहरा बदलला आहे। विरोधकांनी सर्व आकलन केलेले फेल गेलेले असून कित्येक वर्ष सहज जिंकला जाणारा, भाजपाचा गड मानला जाणारा हा तालुका आज मात्र पूर्णपणे नवीन समीकरणाच्या दिशेने वळताना दिसत आहे। देशमुखसाठी एकत्र आल्याने विरोधकांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली आहे। बिबीदारपळ गट असो, कोडी गट असो की वडाळा गट, या सर्व ठिकाणी विरोधकांचे चाललेले गणित पूर्णपणे ढासळलेले चिन्हे यावरून तरुण दिसत आहेत। मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून महायुतीत आणि या तालुक्याचं विशेष करून गावचं, मला असं वाटतं मी मग सांगत होतो की विकास न्यूजने केलेला सर्व अंदाजाप्रमाणे पुन्हा एकदा अडचणीत आजची घडामोड अचूक ठरली आहे। आगामी काळात बिबीदारपळ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट विरोधकांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरणार असल्याचे हे आजच्या कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे। आपल्याकडे कोण तर आलं बघितलं त्याच्या घरावर नांगर फिरून असं मला वाटतं।
मला कधीच भांडणं कुणाच्यात लावायची वाटली नाही. गुन्हा गोविंदानं नांदावं. माझा कोणताही बहुतेक माझा अवैध धंदा कोणताही नाही. कोणते म्हणजे असतात अवैध धंदे? काय? तर मला ऐकू कमी येत आहे. माझा मटका नाही. बहुतेक काकाचा आहे का नाही मला माहित नाही. आहे पण बाबा म्हणजे मला माझा डान्स बार तुमचं बापाचा डान्स बार नाही तालुक्यात आहे. पण तालुक्यात राखीव असल्यामुळे दुसरीकडे बापूला निवडणुका लढवाव्या लागल्या आणि त्यावेळी सुद्धा बापू बऱ्याच वेळा निवडून आला. तसं त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण त्यांचं जे शैक्षणिक संकुल आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लोकांच्या सोयीसाठी, शैक्षणिक सोयीसाठी, नोकरीच्या माध्यमातून सुद्धा तरुण मुलांना संधी मिळावी अशा भावनेतून त्या ठिकाणी अनेक संकुलं आणलेले आहेत. त्यांच्याबरोबर शिवाजीरावांचा अतिशय जवळीक असा संबंध. बरेच वर्ष पुढं काय झालं माहित नाही. मागच्या 2-4 वर्षामध्ये थोडस अंतर निर्माण झालं आणि त्याची आज सांगता झाली. आज शिवाजीराव या ठिकाणी मान्य केलं की पुन्हा बापूच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षी सांगितलेलं आहे. शिवाजीराव बद्दल बोलायचं झालं तर शिवाजीराव या विविध अर्पणचे सुपुत्र आहेत. राजकारण, समाजकारण या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याचं काम, सर्व गावातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम, त्यांना अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीमागं उभा राहून पुढचे राजकारण एका नव्या टप्प्यात प्रवेश करत असून आगामी निवडणुका कठीण आणि चुरशीच्या तसेच ऐतिहासिक ठरणार यात काही शंका नाही. अशाच सर्व राजकीय घडामोडीचे अचूक विश्लेषण आणि तंतोतंत माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा लोकविकास न्यूज. मी तुमच्याशी पुन्हा भेटेन. लोकविकास न्यूज रिपोर्टर विशाल ताटे.